ओम नमः शिवाय. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या जुलै महिना सुरू झालेला आहे. साधारणपणे जुलै महिन्याचा दुसरा आठवडा आता चालू आहे. ज्येष्ठ महिन्याचे शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत आणि येत्या सोमवारी अमावस्या असणार आहे. जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या, पौर्णिमा या तिथींना खूप महत्त्व आहे. त्यातली त्यात सोमवती अमावस्येच्या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी आपण मानतो. तर या अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते. स्नानदानासोबत पूर्वजांची देखील पूजा करण्याची प्रथा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची पूजा कशी करायची, त्याचबरोबर कोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. धार्मिक मान्यता अशी सांगते की अमावस्येच्या दिवशी आपण जे काही कार्य करतो, शुभ काम करतो, त्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतो. म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवपूजेचं खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर या अमावस्येला कोणत्या राशी भाग्यशाली असणार आहे, स्नानदानाची योग्य वेळ, महत्त्व, तर तेच आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्याकडे मराठी दिनदर्शिकेनुसार अमावस्येचा दिवस म्हणजे मराठी महिन्याचा शेवटचा दिवस असतो. अमावस्या झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याला सुरुवात होत असते. तर ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस हा अमावस्येचा दिवस 14 जुलै 2026ला अमावस्या आहे. तर ही अमावस्या 13 जुलै 2026ला म्हणजे सोमवारी संध्याकाळी 6:50 अमावस्या सुरू होणार आहे आणि 14 जुलै 2026 मंगळवारी दुपारी 3:12 अमावस्या संपणार आहे. तर अमावस्या सोमवारी सुरू होणार आहे, त्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या असणार आहे. जेव्हा अमावस्या शनिवारी येते तसं त्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणतो. तसंच जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तर त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येच्या तिथीला खूप पवित्र आणि पुण्यदायी आपण मानतो. चंद्राचा दिवस हा सोमवार असतो आणि अमावस्या यांचा दुर्मिळ संयोग होतो. त्यामुळे या संयोगामुळे या सोमवती अमावस्येच्या दिवसाचं धार्मिक महत्त्व खूप वाढतं. तर सोमवती अमावस्येचं धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर सोमवती अमावस्या ही भगवान शिव, देवी पार्वती आणि पितरांच्या पूजेसाठी खूप शुभ आपण मानतो. या दिवशी पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करणं, दान करणं, जप करणं, तप करणं, त्याचबरोबर पितरांची सेवा म्हणजे पितृतर्पण, पिंडदान असे विधी केल्यामुळे विशेष पुण्य मिळतं अशी एक श्रद्धा आहे. आपल्याला जर पितरांचे आशीर्वाद मिळवायचे असेल किंवा मग तुम्हाला काही पितृदोष सांगितलेले असतील, पितरांना प्रसन्न करायचं असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी बरेच जण तर्पणविधी, श्राद्धविधी करत असतात. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवती अमावस्या ही आत्मशुद्धी, पितृकृतज्ञता, दानधर्म आणि भगवान शिवशंकरांच्या उपासनेला समर्पित असते. त्यामुळे या दिवशी भगवान शिवाची देखील आपण विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी आपण जी काही श्रद्धेने पूजा करतो, जप करतो, आपल्या इच्छेनुसार दान करतो, तर त्याचं फळ आपल्याला पुण्यफळ मिळत असतं. आता या दिवशी शिवपूजा काय करायची, कशी करायची, त्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. तर सोमवारचा दिवस हा भगवान शिवांचा असतो. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही भगवान शिवाची पूजा करायची आहे. तर या दिवशी तुम्ही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा हे अर्पण करायचं आहे. तुम्ही दुधाने अभिषेक घाला, पाण्याने घाला, कशानेही अभिषेक घालू शकता. आणि अभिषेक घालत असताना शिवमंदिरात जातानाच तुम्ही मंत्र जपायला सुरुवात करायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा मग ओम उमा महेश्वराय नमः, ओम उमा महेश्वराय नमः. या मंत्राचा जप आपण जेवढा जास्त होईल तेवढ्या वेळेस करायचा आहे. त्यामुळे
आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते. काही लोकांच्या संसारात अडचणी असतील, नवरा बायकोंचं जमत नसेल, तर विवाहित महिलांनी काही खास उपाय या दिवशी करायचे आहे. कोणते उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर विवाहित महिलांनी आपले पती जर काही आजारी असतील तर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी, आपापसातली भांडणं मिटवण्यासाठी सोमवती अमावस्येचं व्रत करायचं आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. आणि जर तुमच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाची पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाला थोडंसं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि 108 वेळेस प्रदक्षिणा घालायची आहे. त्यासोबत शिवमंदिरात जायचं आणि तिथे जाऊन विधिवत भगवान शिवशंकराची पूजा करायची आणि ओम उमा महेश्वराय नमः, ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा आणि महादेवाची पूजा केल्यामुळं आपल्या वैवाहिक जीवनात ज्या काही अडचणी असतील किंवा मग पतीच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर व्हायला मदत होते. या दिवशी पितृकार्य करण्याला आणि दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे. तर या दिवशी शक्य असेल तर पवित्र नदीत स्नान करा, पितरांना तर्पण करा, गरजू लोकांना अन्न, वस्त्र, तीळ, धान्य किंवा मग शक्य असेल तर दक्षिणा द्या. त्यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोष असेल तर तो देखील कमी व्हायला मदत होते. सोमवती अमावस्येला जे काही आपण दान करतो ते खूप विशेष फलदायी मानलं जातं. मग तुम्ही तिळाचं दान करा, अन्नधान्य, वस्त्र, गूळ, तूप, फळं किंवा आर्थिक मदत करा. जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दान करा. जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं दान करा. जेवढं तुम्ही दान कराल त्याचं दुप्पट फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या दिवशी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे नक्की काय करायचं आहे तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायचं आहे, स्नान करायचं आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करायची आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन का करायचं, कसं करायचं, काय फायदे होतात याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. या दिवशी महत्त्वाचं म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहे. ओम नमः शिवाय किंवा ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर शक्य असेल तर पितरांसाठी तर्पणविधी किंवा श्राद्ध करा, गरजूंना दान करा, अन्नदान करा. या दिवशी काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही. या दिवशी केस कापणे, तामसिक अन्न खाणे किंवा मग वादविवाद, कलह या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. कोणालाही दुखवायचं नाही, अपशब्द बोलायचं नाही, कोणाचाही अपमान आपण करायचा नाही. आपल्या दारावर जर गाय येत असेल, कुत्रा, कावळा, पशुपक्षी काही येत असेल तर त्याला हकलून द्यायचं नाही. तर त्यांना तुम्ही अन्न किंवा मग पक्षी येत असेल तर त्यांना दाणे द्या. गाय येत असेल तर पोळी खाऊ घाला, गूळ खाऊ घाला. कारण आपले पितृ कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवरती फिरत असतात असं सांगितलं जातं. मग जर आपण गाय, कुत्रा असे प्राणी जर आपल्या दारावर येत असेल, त्यांना हकलून दिलं तर यामुळे देखील आपले पितृ नाराज होतात आणि त्यामुळे आपला पितृदोष वाढीस लागतो. म्हणून या गोष्टी आपण टाळायच्या आहे. अमावस्येची तिथी ही खास करून आपल्या पितरांना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं आपण पितरांचं स्मरण करायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे. या दिवशी तुम्ही दही भाताचा नैवेद्य देखील पितरांना दाखवू शकता. दही भाताचा उपाय सांगितलेले आहे मी तुम्हाला, ते तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे, तिथे बघून ते उपाय करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी काय उपाय करायचे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.